सोमवारी शिव मंदिरामधून आणा ही एक पावन गोष्ट. 7 पिढ्यांची गरिबी होईल दूर, कर्जांचा डोंगर आणि वाईट नजर होईल कायमची दूर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. सर्व स्वामी भक्तांचं आणि भाविक प्रेक्षकांचं आपल्या सर्वांचं आपल्या या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे केवळ एक महिना नसून साक्षात भगवान देवादिदेव महादेवाच्या भक्तीचा, उपासनेचा आणि शिवतत्वाचा पूर्णपणे लीन होण्याचा एक अत्यंत पावन महिना असतो. या काळामध्ये आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि प्राचीन पुराणानुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा अतिशय पवित्र मानला जातो. परंतु या संपूर्ण महिन्यात श्रावणी सोमवारच्या महत्त्व हे सर्वात श्रेष्ठ असतं. म्हणजेच श्रावण सोमवारचं महत्त्व आणि फलदायी मानलं गेलेलं आहे. श्रावण सोमवारी ब्रह्मांडामध्ये शिवतत्व आणि आदिशक्ती माता पार्वतीची कृपा अत्यंत तीव्रतेने कार्यरत असते. आपण सर्वजण या महिन्यात दर सोमवारी उपवास करतो. शिव मंदिरामध्ये जाऊन भगवान विष्णूची पूजा करतो. भगवान भोळेनाथाचा जल अभिषेक करतो. बेलपत्र वाहतो, शिवमूठ अर्पण करतो आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हावेत म्हणून मनभावाने प्रार्थना करतो. परंतु अनेकदा असं घडतं की आपण रात्रंदिवस अपार कष्ट करतो, घाम गाळतो, प्रामाणिकपणे मेहनत करतो, तरीसुद्धा आपल्या घरात पैसा टिकत नाही. 1 रुपया येतो आणि 10 रुपये खर्च होतात. डोक्यावर कर्जांचा डोंगर दिवसांदिवस वाढत जातो. चांगला चालणारा व्यापार किंवा व्यवसाय अनेकदा बंद पडतो. मुलांच्या शिक्षणात किंवा प्रगतीत अडथळे येतात. घरात विनाकारण कटकटी, भांडण आणि आजारपण पाठ सोडत नाही. मग आपण विचार करतो की मी रोज देवांची पूजा करतो, एवढी भक्ती करतो, तरी माझ्या नशिबात एवढी दरिद्रता का आहे, एवढी संकट का आहे आणि आर्थिक अडचणी का आहेत? याचा सर्वात मोठं कारण म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारं वास्तुदोष, अलक्ष्मीचा वास किंवा कुणाची तरी लागलेली वाईट नजर व नकारात्मक ऊर्जा असू शकते. कारण जोपर्यंत घरातील नकारात्मकता दूर होत नाही, तोपर्यंत साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहू शकत नाही. परंतु आपल्या ज्योतिषी शास्त्रानुसार आणि शिव पुराणानुसार असे काही अत्यंत सोपे आणि सात्विक आणि 100% चमत्कारी उपाय सांगितले आहेत, जे श्रावण सोमवारी केल्यास आपल्या आयुष्याचं सोन्यासारखं कल्याण होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आणि खूप दुर्मिळ उपाय आहे. हा शिव उपाय सांगणार आहे. या उपायासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी शिव मंदिरातून फक्त एक विशेष वस्तू महादेवांचा प्रसाद म्हणून आपल्या घरी आणायची आहे. एक वस्तू जर तुम्ही योग्य विधीने तुमच्या घरात आणली तर तुमच्या 7 पिढ्यांची दरिद्रता मुळापासून दूर होईल. कितीही भयंकर कर्जांचा डोंगर असेल तर तो फेडण्याचं नवीन मार्ग मोकळा होतील आणि कुटुंबावर साक्षात महादेवाचं कवच म्हणजे निर्माण होईल. आता हा महान उपाय कसा करायचा, कोणती वस्तू मंदिरातून घरी आणायची आहे आणि त्याचा कसा वापर करायचा हे अगदी साध्या आणि सोपे भाषेत मी तुम्हाला समजावून सांगते. सर्वात आधी श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून घ्यायचं, स्नान करायचं. स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि गंगाजल टाकायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरातील आणि मनातील पूर्णपणे सात्विक व पवित्र होते. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. घरातील देवघराची पूजा करून घ्यायची आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यात किंवा पितळाच्या कलशामध्ये त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. या पाण्यात 1 चमचा शुद्ध गाईचं कच्चं दूध, 11 अखंड हिरवे मूग जे कुठेही तुटलेले नसतील आणि पांढरी फुलं टाकायची आहे. सोबतच 2 अगरबत्त्या, कापूर आणि थोडंसं बेलाचं पान घेऊन जवळच्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये पोहोचल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. सर्वप्रथम 2 अगरबत्त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहे, ज्याच्यामुळे वातावरण सगळं प्रसन्न होईल. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी तो कलश धरून ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा उच्चार करत
ते पवित्र जल अत्यंत श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. शिवपुराणामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जो भक्त अत्यंत भावनेने महादेवांना एक लोटा जल अर्पण करतो, भोलेनाथ त्याच्या सर्व चिंता हरण करतात. जल अर्पण केल्यानंतर पांढरी फुलं आणि बेलपत्र अर्पण करायचे आहे. आता या उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पूजा संपन्न झाल्यानंतर शिवलिंगावर कोणी वाहिलेलं किंवा तुम्ही स्वतः महादेवांना अत्यंत भक्तिभावाने अर्पण केलेलं एक धोत्र्याचं फळ, ज्याला आपण धोत्रा म्हणतो, शिवशंकराचा पावन प्रसाद म्हणून दोन्ही हाताने आदराने उचलून घ्यायचा आहे. जर शिवलिंगावर धोत्र्याचं फळ नसेल तर तुम्ही स्वतःसोबत घरून आणू शकतात. धोत्र्याचं फळ घेऊन जा, ते शिवलिंगावर अर्पण करा, महादेवाची क्षमा मागून आणि आशीर्वाद घेऊन ते फळ परत उचलून घ्यायचं आहे. धोत्रा हे फळ साक्षात भगवान शिवशंकराला अत्यंत प्रिय असणारं फळ आहे. धर्मशास्त्रानुसार धोत्र्याच्या या फळामध्ये ब्रह्मांडातील सर्व प्रकारची वाईट शक्ती, नजरबाधा आणि नकारात्मकता शोषून घेण्याचा अथंग सामर्थ्य असते. हे केवळ घरी आणल्यावरती काय करायचं आहे, घरी आल्यावरती थोडासा भस्म किंवा देवघरातील अगरबत्तीचा पवित्र विभूती घेऊन त्या संपूर्ण धोत्र्याच्या फळाला चोळून घ्यायचे आहे. त्यानंतर एक लाल, पिवळा किंवा पांढरा स्वच्छ कपडा घेऊन त्यामध्ये हे धोत्र्याचं फळ व्यवस्थित बांधायचं आहे. आता हे बांधलेलं फळ आपल्या देवघरासमोर ठेवायचं. उजव्या हाताने ते फळ धरून 11 वेळा महामृत्युंजयचा जप करायचा आहे किंवा 16 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जप हा मनातल्या मनात करायचा. महादेवाकडे घरातील सर्व संकट दूर करण्याची प्रार्थना करायची. मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर हे अभिमंत्रित झालेलं धोत्र्याचं फळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने बांधून म्हणजे टिकवून ठेवायचं आहे. तुम्ही बांधूनही ठेवू शकतात. मुख्य दरवाजाजवळ सुरक्षित ठेवायचं आहे. नाहीतर तुमच्या दरवाजाच्या एका साईडला एका कोपऱ्यामध्ये खिडकीत सुद्धा ठेवू शकतात. जेव्हा तुम्ही हे शिवप्रसाद फळ तुमच्या प्रवेशद्वारावर लावतात तेव्हा तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, भूतप्रेत बाधा, शत्रूंची करणी किंवा शेजाऱ्यांची वाईट नजर अजिबात प्रवेश करू शकत नाही. मुख्य दारातूनच केवळ आणि चांगलं सुरक्षित कवच बनतो, ज्याच्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, आनंद आणि साक्षात माता लक्ष्मी त्याच्यामुळे प्रवेश करते. ज्याच्या डोक्यावर प्रचंड कर्ज, ज्याचा व्यापार चालत नाही किंवा ज्याचे पैसे टिकत नाही, अडकलेले आहेत, त्याच्यासाठी हा उपाय म्हणजेच एक वरदान ठरेल. यासोबतच श्रावण सोमवारी इच्छापूर्तीसाठी अजून एक सोपा उपाय नक्की करायचा आहे. तिसऱ्या किंवा कोणत्याही श्रावण सोमवारी 21 अखंड हिरवे मूग, जे शिवमुठीचं प्रतीक मानले जाते, आपल्या उजव्या हाताने धरून ओम नमः शिवाय जप करत करत एक मूग शिवलिंगावर किंवा देवघरातील शिवलिंगावर तुम्ही अर्पण करायचे आहे आणि आपल्या मनातील कठीण इच्छा व्यक्त करायची आहे. या उपायानं वर्षानुवर्ष अडकलेली कामे काही दिवसातच पूर्ण होतात. श्रावणातील हे दोन्ही उपाय अत्यंत सात्विक आणि सोपे आहे आणि 100% फळ देणारे आहेत. घरामध्ये सुतक किंवा स्त्रियांची अडचण असेल तर त्यांनी हा उपाय करू नका. घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने कुटुंबाच्या भल्यासाठी हा उपाय करू शकतात. त्याच्यामुळे 2026च्या या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आणि महादेवाच्या अखंड आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराज आणि महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू.